हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथल्या डॉक्टर डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठात महाराष्ट्रातील पहिलं NSDC सेंटर फॉर फ्युचर स्किल्स सुरू करण्यात आलंय. नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि एथनॉटिक अकॅडमी यांच्या सहकार्यातून सुरू झालेल्या या सेंटरमधून विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे स्किल कोर्सेस विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. या सेंटरचं उद्घाटन राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन कपूर आणि डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार पूजा ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना NSDCचे उपाध्यक्ष नितीन कपूर यांनी जागतिक पातळीवर नामांकित संस्थांच्या सहकार्यानं सुरू झालेलं हे सेंटर फॉर फ्युचर स्किल्स विद्यार्थ्यांच्या करिअरला नवा आयाम देईल असा विश्वास व्यक्त केला. एथनॉटिकचे अध्यक्ष किरण राजांना यांनी दिल्लीसारख्या मोठ्या शहरामध्ये उपलब्ध असलेल्या कौशल्य विकासाच्या योजना आता तळसंदेसारख्या ग्रामीण भागात डी.वाय. पाटील विद्यापीठात उपलब्ध झाल्याचं सांगितलं. या ठिकाणी जगभरात नामांकित असलेल्या 7 कंपन्यांच्या वतीनं विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यात येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार पूजा पाटील यांनी जागतिक शर्यतीत उतरताना या ठिकाणचा विद्यार्थी कुठंही कमी पडणार नाही यासाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि त्याचे प्रशिक्षण देण्याची सुविधा या केंद्रात मिळणार असल्याचं सांगितलं. मायक्रोसॉफ्ट, गुगल, IBM, पल, इंटेल, टाटा ग्रुप, IIT आणि IIM यांसारख्या अग्रगण्य संस्थांचा यासाठी सहयोग लाभला असून कोडिंग, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, सॉफ्ट स्किल्स, हेल्थकेअर अँड मॅन्युफॅक्चरिंग स्किल्स, टेक्निकल स्किल्स विकसित करण्यासाठी मदत होणार असून अतिशय माफक शुल्कात उपलब्ध असलेल्या या प्रशिक्षणाचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन पूजा पाटील यांनी केलं. कुलगुरू डॉक्टर के. प्रथापन यांनी जागतिक स्तरावर तंत्रज्ञानामध्ये नामांकित कंपन्या तळसंदेसारख्या ग्रामीण भागात येत आहेत ही डी.वाय. पाटील ग्रुपला अभिमानास्पद बाब असल्याचं नमूद केलं. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंह देसाई यांनी कौशल्ययुक्त शिक्षण प्राप्त लोकांची संख्या वाढली तरच आपला देश 2047 मध्ये महासत्ता होऊ शकेल असं सांगितलं. यावेळी सेंटर फॉर फ्युचर स्किल्सच्या सामंजस्य कराराचे आदानप्रदान करण्यात आलं. केम्ब्रिजचे दक्षिण आशियाचे अध्यक्ष डॉक्टर TK अरुणाचलम, पलचे एज्युकेशनचे प्रमुख हितेश शहा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी NSDCचे महाव्यवस्थापक वरुण बात्रा, केम्ब्रिजचे आग्नेय आशिया संचालक TK अरुणाचलम, डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर AK गुप्ता, कुलसचिव डॉक्टर JA खोत, ISTEचे सचिव S कुंभार, ISTEचे एक्झिक्युटिव्ह कौन्सिल मेंबर डॉक्टर महादेव नरके, डॉक्टर संग्राम पाटील, डी.वाय. पाटील ग्रुपमधील विविध संस्थांचे प्राचार्य, रजिस्ट्रार, विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.